प्यारी पाहता रूप बसत या मना मस्तानी बाजमीची टाकतील नजर पाहताच जीवाला लागतो या घोर नमस्कार मित्रांनो, मराठी झटका यूट्यूब चॅनल प्रस्तुत आज तुमच्यासाठी मी काहीतरी नवीन घेऊन आलेले आहे। नातं तुमचं आमचं, तशीच तुम्हा सर्वांची लाडकी आणि माझी सुद्धा लाडकी आहे बर का। माहितीये का ती कोण आहे? लावणी क्वीन, वेस्टर्न गर्ल, सबसे जोरात शुभांजली थोरात। हॅलो नमस्कार, मी तुम्हा सर्वांची लाडकी आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय महाराष्ट्र नृत्यरत्न पुरस्कार विजेती, नॅशनल अवॉर्ड सन्मानित तुम्हा सर्वांची लाडकी सबसे जोरात शुभांजली थोरात। नमस्कार मॅडम। नमस्कार। आता तुम्ही सर्वांच्या लाडक्या आहातच आणि माझ्याही, तर प्रेक्षकांना आणि मला जाणून घ्यायचे। आता बघा, प्रत्येकाच्या यशाच्या मागे स्ट्रगल खूप असतो। म्हणजे पहा, कुणाच्या मागे म्हणजे कुणाचं कसं म्हणजे एकदम अलगद आणि म्हणजे निवांतपणे यशाची पायरी चढतात, पण कुणाकुणाचं कसं आहे माहितीये का, खूप म्हणजे खूप दुःख झेलावं लागतात, अपमान, मान, म्हणजे असं सगळीकडे चालू आहे। तुम्हाला हे सांगायची काही गरज नाहीये, तुम्ही पण काहीतरी अनुभवला असेल। तर मला आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय की तुमचा प्रवास कसा होता, सुखाचा होता की दुःखाचा होता? तर मी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून कला क्षेत्रात काम करते। माझी मोठी बहीण खुशी थोरात, आता ती मॅरिड आहे, खुशी टाकसाळ, ती पण कॉम्पिटिशन करत होती डान्सचे। तिला खूप आवड आहे डान्सची, ॲक्टिंगची, तर ती कॉम्पिटिशन करत होती आणि मला पण खूप इंटरेस्ट लहानपणापासून। ती 5वीला होती आणि मी 3 वर्षाची होते। तेव्हापासून म्हणजे ती करायची स्टेजवर डान्स आणि मी खाली करायचे। तेव्हापासून मला म्हणजे तिचा डान्स पाहूनच मी शिकले खरं तर। ती आता ॲक्टिंग खूप छान करते आणि मला लहानपणापासूनच तिचा पण खूप सपोर्ट आहे मला। तिनेच शिकवला डान्स लहानपणी मला, आणि शाळेतली सर मॅडम ह्यांचा पण खूप सपोर्ट लाभला मला। म्हणजेच मी 3 वर्षाची होते तेव्हा मी पहिलं तमाशा केला, पहिलं स्टेज डेअरिंग येण्यासाठी तमाशा केला, भीमा भिका हा तमाशा केला। सलग मी 7 डान्स केले त्या वेळेस। म्हणजे कसे केले ते प्रेक्षकांना सांगता येईल का? 7 डान्स म्हणजे रिमिक्सच लावलं होतं, रिमिक्स केलं होतं ते गाणं, तर 7 डान्स सलग केलं मी। तेव्हापासून मला जास्त इंटरेस्ट नाही का, स्टेज डेअरिंग सुद्धा आले। प्रेक्षकांना कसं त्यांना हावभाव एक्सप्रेशन कशा द्यायच्या त्यावेळेस मला समजायला लागलं हळूहळू। आणि त्यानंतर मी कॉम्पिटिशन चालू केल्या। तर माझे प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये पहिला दुसरा वाव मस्तच। हो, पहिला दुसराच क्रमांक येत होता। आणि नंतर मग ऑर्केस्ट्राची थोडी आवड लागली। तर माझे आधीपासून माझे सर होते एक मराठी शाळेत, मी तेव्हा दुसरीला आले होते ते सर मला, राजेश इंगळे सर, त्यांनी खूप सपोर्ट केला मला। ते प्रत्येक म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असो, कोणत्याही शाळेचा असो, त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मला पार्टिसिपेट करायला लावायचे। बाल आनंद मेळावा ते त्यावेळेस चालू होते, आता पण चालू आहेत बाल आनंद मेळावा, तर त्यामध्ये मला पार्टिसिपेट करायला लावायचे। आणि त्यावेळेस खूप 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 सगळ्या सर लोकांकडून माझं कौतुक व्हायचं आणि त्यांना सुद्धा एवढा आनंद होत होता की माझं एवढं नाव होतंय। त्यांनीच खरं तर सपोर्ट केला आणि हो, त्यांना म्हणजे आवडत असेल ना आपली विद्यार्थी म्हणजे खूप पुढे चालली, आणि प्रत्येक सरांना म्हणजे आपल्या शिक्षकांना आवडतं ना आपलं म्हणजे आपलं विद्यार्थी आपलं नाव म्हणजे मोठं करते, तसंच काहीतरी ना। हो। आणि त्यानंतर मी 5वीला आले, तेव्हापासून मग माझे ते हायस्कूलचे सर मॅडम, खामकर सर, आनंद मॅडम, झुंजार सर,
सगळे ऑल शिक्षक स्टाफ त्यांनी पण एवढा सपोर्ट केला. माझ्या सुट्ट्या भरपूर व्हायच्या लहानपणापासून म्हणजे. आणि शो केल्यानंतर कंटाळे तर येतोच, म्हणजे दुसऱ्या दिवशी सुट्टी व्हायची. मी हाफ डे घ्यायचे. हाफ डे सगळ्यांना सांगून जायचे की मी हाफ डे घेते, माझा शो आहे संध्याकाळी. म्हणजे तुम्हाला खूप म्हणजे सपोर्ट केलेला आहे. हा, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. त्यांनी खूप समजून घेतलं खरं तर. आणि त्यांनी शिक्षणात पण त्यांनी जास्त फोकस माझ्यावर केला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. म्हणजे तुम्ही आता जे सांगताय ना ते म्हणजे प्रेक्षकांना म्हणा आणि आपले म्हणजे हे आपला म्हणजे हा व्हिडिओ कोण म्हणजे शिक्षक पण पाहत असतील तर शिक्षकांसाठी हा म्हणजे चांगलाच म्हणजे सल्ला आहे. तुम्ही असंच आम्हा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जर असं काय केलं तर पहा, असं पुढे जाऊन आम्ही विद्यार्थी तुमचं नाव करू शकतो. आता जे हे मॅडमनी सांगितलंय ते सर्वांसाठीच आहे. म्हणजे आता प्रेक्षक तर पाहतच आहेत. त्या प्रेक्षकांमध्ये म्हणजे सरही असतील, शिक्षकही असतील, आमचे तुमचे अजून विद्यार्थ्यांचे खूप शिक्षक पाहत असतील. तर मला म्हणजे माझी आणि ह्या मॅडमची अशीच विनंती आहे की ह्या मॅडमला जसं ह्यांच्या सरांनी सपोर्ट केला, शिक्षकांनी सपोर्ट केला, अनेक शिक्षकांनी केला, एकच शिक्षकांनी केला नाही, तसंच जर अजून विद्यार्थी आहेत, कुणाला खेळात इंटरेस्ट असतो, कुणाला सिंगिंगमध्ये असतो, कुणाला डान्समध्ये असतं, तो कुणाला ॲक्टिंगमध्ये असतं, तर सरांनी हे समजून घेतलं तर विद्यार्थ्यांना थोडासा सपोर्ट होईल. थोडाच नाही, बरेचसाच होईल. आणि आम्ही म्हणत नाही की आम्ही शिक्षण सोडूनच आम्ही जी आवड आहे ते करू. तुम्ही थोडंसं त्यांच्या शिक्षणाकडे पण लक्ष द्या आणि त्यांच्या आवडीकडे, नाही का. मग आता कोणते शिक्षक काय करतात, आता मला समजा आता मॅडमला डान्स आवडतोय, मला ॲक्टिंग आवडती, पण विद्यार्थी काय म्हणजे सर काय म्हणतात विद्यार्थींना, तुम्ही त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही, तुम्ही अभ्यास पहिला केला पाहिजे. तुला मार्क कसे काय कमी पडले, तुला हेच येत नाही, तुला इंग्लिशच येत नाही, तुला गणितच जमत नाही. असं केल्याने मुलं डिप्रेशनमध्ये जातात, स्वतःच्या आवडी विसरतात. मग हे तुम्ही समजून घ्या आणि प्लीज आम्हाला म्हणजे सर्वांना सपोर्ट करा. आणि कुणाविषयी मी जर चुकीचं बोलत असेल, म्हणत नाही मी प्रत्येक सर असेच करतात, प्रत्येक मॅडम असेच करतात, पण थोडे फारसे आहेत, त्यांच्यासाठी माझा हा छोटासा सल्ला आहे. जर काय माझी चूक भूल असेल तर सॉरी, पण समजून घ्या आम्हाला. तर मॅडम आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तुम्ही आता जे सांगितलंय 3 वर्षाच्या असताना तुम्हाला आवड वगैरे लागली आणि आतापर्यंत, तर मधल्या काळात काय घडलं? आता प्रत्येक बघा देवाची मूर्ती जरी घडवायची म्हटले तर त्या दगडाला टाकेचे धाव हे म्हणजे झेललेच पाहिजे. तसंच म्हणजे नाही का तुम्हालाही घडताना काहीतरी झेलावंच लागलं असेल, ते मी म्हटलं होतं नाही का, अपमान, मान या अनेक काही. तर तुमच्या आयुष्यात असं काय घडलेलं आहे मधल्या काळात? तर मी 3 वर्षाची होते तेव्हा डान्स करत होते आणि त्यानंतर म्हणजे नातेवाईकांना समजलं तर त्यांनी भरपूर नावं ठेवली, लोकांनी भरपूर नावं ठेवली. तर मी दिसते तरी नाचणार नाही असं तसं बोलायचे आणि पप्पांना सुद्धा बोलायचे काय नाचायला लावतात नाही का असंच. पण त्यांना कला हे काय असतं, खूप कला हेच जीवन हे त्यांना काय माहित नसतं, म्हणून नाचणार नाही वगैरे नावं ठेवतच असतात. पण त्यातूनही म्हणजे मी कुठेतरी माझ्या चांगल्या मनाचं ऐकलं, कुठलं तर माझं मन मला बोलायचं शुभांजली अजून याच्यात प्रगती कर. हे नावं ठेवणारी लोक अजून तुला म्हणजे हे करतील, म्हणजे सपोर्ट करतील, हे नक्कीच सपोर्ट करणार तुला. त्यामुळे मी माझ्या चांगल्या मनाचं ऐकलं, शुभांजली पुढे जात राहा. हेच मी माझ्यात हे केलं, कला अवगत अजून केली. मी अजून कलेतच म्हणजे मुरले जास्त, तर जास्तच मुरले म्हणून आज इथपर्यंत आहे. तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगू शकते की एक व्यक्ती, एक माणूस असा म्हणजे सगळेच टोमणं मारत असतात, पण तो जरा जास्तच हाय लेवलचे टोमणं म्हणतात ना. तर त्याने एकदा खूप वाईट बोलला पप्पांना, माझ्या भावाला, मम्मीला, आणि तुम्हाला तर माहिती आहे फॅमिलीला टोमणं मारल्यावर काय होतं. हो बरोबर आहे, एकदम मनाला लागतं. तर त्याने खूप हाय लेवलचे टोमणं मारलं, टॉन्ट मारायचे सगळे लोक लहानपणी. आता मला तर एवढं काही समजत नव्हतं, पण जास्त मम्मी पप्पा पशीच बोलायचे, जास्त म्हणजे फॅमिली पशीच. मला काय एवढं समजत नव्हतं तेव्हा, पण त्यांनी टोंट मारल्यावर तुम्हाला वाईट वाटलं. हो ते बरोबर आहे, ते साहजिक आहे, वाटतं. तर प्रेक्षकांनो तुम्ही आता शुभांजली मॅडम काय बोललात ते सर्व ऐकलेलंच आहे आणि म्हणजे तुम्हाला ते आवडलंच असेल. पण प्रत्येक
यशस्वी स्त्री असू या पुरुष असू या अजून कोणी, त्याच्या मागे कोणतरी असतं. जसे की स्त्रीच्या मागे पुरुष असतो, पुरुषच्या मागे स्त्री असते, असं सर्वांची मन आहे. पण ते प्रत्येक स्त्री पुरुष नवरा बायकोच या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एवढंच नसतं. तर आपल्या शुभांजलीच्या पाठीमागे तिचा म्हणजे तिच्या पाठीराखा म्हणून ज्यांनी नाही का सपोर्ट केलेला आहे, तो सर्वात मोठा सपोर्ट म्हणजे तिचे आई आणि वडील. म्हणजे नाही का स्पेशल आहे ना ते, जरासं वेगळं काहीतरी. तर आपण आता त्यांना भेटणार आहोत. त्यांच्या मुलीच्या स्ट्रगल मागे त्यांचाही खूप मोठा हात आहे. त्यांनीही खूप सहन केलेला आहे. तर हे आपण त्यांच्या तोंडाने ऐकू इच्छितो. तर आता आपण त्यांना बोलूया. तर चला मग भेटूया. तर मित्रांनो, आता आपण शुभांजली मॅडमच्या मम्मी पप्पांना भेटूया. ह्या त्यांच्या मम्मी आणि हे त्यांचे पप्पा. तर सर मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता मॅडम तुमच्या मुलगी आहेत, तर ह्या लहान असताना म्हणजे आता त्यांचा अनुभव आणि तुमचा अनुभव वेगवेगळा असेल, कारण की जास्त तुम्हाला कळतंय. तर हे सर्व म्हणजे ह्यांचं जे करिअर आहे, ते करिअर होताना त्याच्या मागे जे आता कसं आहे, आता त्या म्हटल्या तसं लोक नाव वगैरे ठेवत होत्या, मग तसंच हो ना, मग ते तसं तुम्हालाही काहीतरी बोलले असतील. आता लोक म्हटले की त्यात सर्वजणच आले, त्यात म्हणा पाहुणे आले, बाहेरचे आले, गावकरी आले, गावाबाहेरचे आले. तर तुमचा अनुभव काय सांगाल? लय त्रास झाला आम्हाला नाही का. ती लहान असताना लय लोक नाव ठेवायचे, काय हे घेऊन जायचे ना तिला, तर काही ते नाचायला लावतात, पुरीला तमाशात लावतात नाचायला, हे असे लोक भरपूर नाव ठेवायचे. अजून पाहुणे रवळे पण इतके नाव ठेवतात ना, आतापर्यंत पण ठेवतात. आता जरा थोडस नाव झालं नऊ देत म्हणजे बाबा आता यशस्वी झालं की मग ते बरोबर गुणगान गातातच. पहिले लय नाव ठेवायचे, काय नाचायला लावतात. असं सपोर्ट नव्हते कोणी करत, सपोर्ट तर करतच नव्हते, पण नाव ठेवायचे ज्यादा करून पाहुणे राहिले ज्यादा नाव ठेवायचे नाही का. त्रास तर लय झाला लहानपणी नाही का. ती लय लहान असताना म्हणजे कसं हे तिचे पप्पा प्यायचे थोडंसं असं म्हणजे थोडंसं हे होते, तर लोक पण लय नाव ठेवायचे काय करतात हे. आणि ते फर्निचर करायचे नाही का, मी भरपूर सपोर्ट करायचे त्यांना. फर्निचर सगळं काम पूर्ण करू लागायचे त्यांना. मी रात्रंदिवस कामं करायचो आम्ही नाही का. आणि पैसे आलेले पैसे तिला गुंतवायचो आम्ही, तिला कपडे चांगले घ्यायचो, तिला कुठं शूटिंगला न्यायचो म्हणजे नाही का, ॲडव्हर्टाईजला याला असं म्हणजे नाही का. म्हणायचे बाबा इथं साताऱ्याला सांगलीला असं कार्यक्रम आहे, तर स्पर्धा राहायच्यात, आम्ही तिला घेऊन जायचो नाही का. आणि गाडी करायचो, तिला कपडे व्यवस्थित सगळं म्हणजे लहानपणी आम्ही आमचं म्हणजे ती लहान असताना आम्ही आमच्याकडे नाही पाहिलं, पण तिच्याकडे लक्ष द्यायचो आम्ही. तिला काय हवंय तिला काय नको आहे ते आम्ही सगळं करायचो तिचं नाही का. तर तुम्ही सर्वांनी शुभांजली मॅडमच्या मम्मीचं बोलणं ऐकलेलंच आहे, त्यांनी काय मनोगत केले ते. तर आता तसंच काका, आता मम्मीनी सांगितले तसंच तुम्ही आता मगाशी शुभांजली म्हटल्या की तुम्ही त्यांच्यासोबत जायचे कार्यक्रमाला वेगवेगळ्या ठिकाणी. तर तुमचा अनुभव काय आहे, म्हणजे कसं वाटत होतं, म्हणजे आपली मुलगी स्टेजवर परफॉर्म करताना पुण्याच्याला असं लोक त्या म्हटल्या की नाव वगैरे ठेवत होत्या, मग त्या परफॉर्म करताना तिथे एखादा म्हणजे कोणतरी ओळखीचं भेटलं तर त्यांचं काय रिॲक्शन होतं, असं काही सांगाल का? तसं रिॲक्शन तर होतच ना. नाव ठेवायचे नाही का, असे ते तमाशात नाचायला लावतो वगैरे नाही का, असं म्हणजे मीच घेऊन जायचो ना, स्वतः वैयक्तिक मीच घेऊन जायचो, गाडीवर जायचो, टू व्हीलरवर. सांगली, सातारा, कराड, सोलापूर, कोल्हापूर प्रत्येक ठिकाणी स्पर्धा केल्या, काही ठिकाणी शो केले नाही का, छोटे मोठे आपले असे शो केले काय. मग ते लोक नाव ठेवायचेच ना. तुम्हाला कसं वाटत होतं ते नाव ठेवताना? नाही वाटायचं काहीतरी म्हणजे वाटायचं त्यांचं नाही का, पण कसं आहे होईन प्रगती त्याच्यामध्ये नाही का, असं तिला वाटायचं आणि त्याचं मग ते मी सपोर्ट तिला होईल. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलीचं करिअर दिसलं, तिचा आनंद दिसला, गुण होते ना तसे, म्हणजे सगळे गुण कला क्षेत्राचेच होते ना, त्याच्यामुळे मग मी पण त्याच्यात नाही का इंटरेस्ट घेतला जरा जात थोडासा. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलीचं करिअर दिसलं, तुमच्या मुलीच्या आनंदात तुम्ही आनंदी होतात. हे बघा, नोटीस करा, म्हणजे प्रत्येक जर आई वडिलांनी आपल्या मुलांना सपोर्ट केला तर असे मस्त
नवीन कलाकार अजून तुम्हाला खूप पाहायला भेटतील. हे आपले मम्मी पप्पा म्हणजे मॅडमचे काय आणि माझे काय एकसारखे समजा, तर यांच्याकडून घेण्यासाठी खूप मोठे अनुभव आहेत. ह्यांनी खूप स्ट्रगल केलाय मॅडमसाठी. तर तुम्हीही थोडंसं तुमच्या मुलांसाठी काय केलं, तुम्ही करताच नाही असं म्हणत नाही, पण खूप जागी ना मुलांना काही करायचं असलं ना तर आई वडील थोडंसं इज्जतीला घाबरतात. तर इज्जतीला घाबरू नका, लोक हे नावं ठेवण्यासाठीच असतात, पण आपण आपल्या मुलांना पुढं कसं न्यायचं हे आपल्या हातात आहे. तर प्लीज थोडंसं नाही का सपोर्ट करा. काका मला म्हणजे अजून तुम्हाला काहीतरी विचारायचंय. म्हणजे तुम्ही सपोर्ट केलात, जागोजागी गेलात, पण असं काहीतरी तुमच्या आयुष्यात घडलं का, म्हणजे एखाद्या शोला जाताना वगैरे जो तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील असं काही झालं का? तसं आहे नाही, म्हणजे असं बरेचसे ना तसे, पण एक आठवतं मला नाही का. तर तालुक्यामध्ये कोपर्डी गाव आहे, त्या कोपर्डी गावामध्ये शो होता. शो झाला, शो संपला होता, आम्ही जेवायलाच बसणार होतो. मग त्यावेळेस ते पुढे असं नाही का मंडप लावलेला असतो, साधा मंडप असतो, त्याला बल्ल्या असतात लावल्या. त्या बल्ल्या त्यांनी काढल्या होत्या, त्यांचा संपला होता ना त्यांचा कार्यक्रम, त्या बल्ल्या काढल्या होत्या आणि शुभांजली स्टेजच्या खाली आली. म्हणजे जेवणासाठी यायचं होतं आम्हाला, हात धुवायसाठी याच्यासाठी नाही का असं यायचं होतं. खाली आले त्यावेळेस तिथं खड्डा होता. खड्डा म्हणजे बराच खोल होता, 1-1.5 फूट होता. त्याच्यामध्ये शुभांजलीचा पाय अटकला आणि ते पडली. म्हणजे पाय फ्रॅक्चर झाला त्यावेळेस. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कर्जत तालुक्यामध्ये शो होता, दुर्गाव म्हणून गाव आहे, त्या दुर्गाव मध्ये शो होता आणि पाय तर फ्रॅक्चर झालेला होता. मग काय केलं? आणि शो तर तिच्याच नावाने होता, सबसे जोरात शुभांजली थोडा ऑर्केस्ट्रा, हे ऑर्केस्ट्रा तिच्याच नावाने पहिले. मग तिचा शो होता, त्याच्यामुळे तिथं लागतेच ना मग तिथं. तरी पण ते बँडेज लावून नाही का, तरी पण तिने शो केला. त्या लोकांना पण अजून आठवत असं. म्हणजे खूप म्हणजे त्यांनी 1 नंबर शो झाला तो पण. म्हणजे खरंच म्हणजे हे खूप कौतुकाची गोष्ट आहे. जिद्द होती ना तिला, म्हणजे असं करायचं वाटलं ते करेल म्हणून नाही का. आम्ही पण आता म्हणजे टेन्शन मध्ये आलो, आता हिचं पाय कार्यक्रम होईल का नाही का आम्हाला वाटत होतं असं होईल. तुम्हाला घेतलेला कार्यक्रम आहे ना, तर तिने लय भारी कार्यक्रम केला. आधी तर असं जरा तिला हे झालं, पण आम्ही म्हणलं जाऊ दे चल थोडंसं कर म्हणजे असं नाही का. ती डान्स करायला लागली ना, तिला ते ब्रेकच नाही लागत. स्टेजवर कंपल्सरी म्हणजे 2-2.5 तास एकटी करते. एकदा जर सुरू झाले ना डान्सला तर 2-2.5 तास एकटी स्टेजवर डान्स. म्हणजे ती कंटाळली असते, तिची किती आजारी असली ना तरी एक दिवशी तर तिला ताप होती लई, तरी पण तिने इतकं फास्ट डान्स केला ना, वाटलंच नाही कोणी आजारी होऊन. म्हणजे तुमच्या मुलीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. हो ते दिसतंय नाही का तुमच्या बोलण्यावरून, अनुभवावरून. पहिला डीजे शो होता, मग आता काय केलं लाईव्ह केलं नाही का, 1-2 वर्षापासून लाईव्ह शो केला. म्हणजे लाईव्ह शो मध्ये कमीत कमी त्याच्याकडे आता तरी 25+ लोक आहे. वाव भारी सगळे. पण हो मस्त आहे. सध्या 25+ आहेत म्हणजे त्याच्याकडे सगळे लोक नाही का असे. हो म्हणजे तुमचा स्वतःचा आहे का आता ऑर्केस्ट्रा? स्वतःच आहे ना आता. म्हणजे तो शुभांजलीच्या म्हणजे अंडर मध्ये 25 जण काम करतात. मग हे भारी. म्हणजे तिच्या हाताखाली म्हणजे शुभांजलीमुळे 25 जणांचा परपंच चालू आहे. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, तुम्ही ऐकलत का, हे नोट करण्याजोगा आहे. शुभांजली थोरात सबसे जोरात, तिच्याकडं 25 लेडी काम करत आहेत. म्हणजे 25 जणांचा प्रपंच हा शुभांजली थोरात मुळे चालत आहे. म्हणजे हे किती आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणजे त्यातून काहीतरी आपण पण शिकलं पाहिजे. हे म्हणजे नाही का, बरोबर आहे की नाही काका? मला एक विचारायचंय, तुमच्या तिथले मतलब शो वगैरे झाल्यानंतर तुम्ही काय करायचे? म्हणजे तिथं मुक्कामी राहायचे की घरी यायचे? नाही स्पर्धा राहायची ना काही वेळेस असे. मग स्पर्धेला समजा गेलो समजा बाहेर नाही का असं, रात्रीच्या स्पर्धा संपायच्या 12च्या 12:30 पर्यंत नाही का संपायच्या. मग तिथून पुढे जेवण व्हायचं 1-1.5 वाजता खूप उशीर जेवण व्हायचं. मग जेवण झाल्यावर तिथं काय असं थांबत नव्हतं आम्ही, कुठं थांबायला काही चान्स नसायची. म्हणजे असं लॉजिंग बिजिंग काय करू शकत नव्हतं. म्हणजे लॉजिंगला पैसे लागतात ना, त्यावेळेस पैसे नसायचे आमच्याकडे. मग आमच्याकडे 2 व्हीलर गाडी असायची. मग रात्रीचं आम्ही 2 व्हीलरवर कुठं पण सांगली, सातारा, कुठं पण असं कार्यक्रम तरी रात्रीचं आम्ही तिथून निघायचो. रात्रीचं मी त्यांना सारखे कॉल करायचे, कुठं आले, म्हणजे काळजी वाटायची ना. बरोबर आहे. म्हणजे रात्रीच्या घरी यायचो आम्ही. गाडीवर प्रवास करायचे, ते बी बॅग घेऊन गाडीवर. आणि तिथून पुढे मग 3-3:30 वाजता असं नाही का ह्या दरम्यान यायचो आम्ही रात्री. आणि आल्यानंतर ते अभ्यास करायचे, शाळेचा 10वीची परीक्षा. मग मॅडमचं शिक्षण किती झालं? आता 10वी झाली, परीक्षा दिली आता 10वी. म्हणजे त्या खूप लहान आहेत आहे ना. छान छान. म्हणजे आता तर निकाल लागला. आता 70% मार्क येतील. मस्त मार्क पण मस्त. मग त्या ह्या कार्यक्रम करताना अभ्यास कशा करायच्या?
मग तेच सांगतो मग कार्यक्रम आम्ही यायचो ना परत यायचो ना 3-3:30 वाजता माघारी यायचो तिथून पुढे ते अभ्यास करायचे म्हणजे म्हणजे शिक्षणावर पण लक्ष आणि कामावर पण म्हणजे त्याच्यात हे ना व्हॅनिटी आपली हे असायचं ना बॅग असायची ना त्याची म्हणजे हे ड्रेपरीची त्याच्यामध्ये त्याचे पुस्तक राहायचे ते येताना पण समजा आता हे ऑर्केस्ट्रामुळे नाही का आता 4 व्हीलर आहे ना मग ते 4 व्हीलर मध्ये असलं ना मग ते दप्तर त्याच्यातले पुस्तक काढायचे त्याचा अभ्यास येताना करायचे म्हणजे खूप हे केले आणि मार्क पण मस्त हे केलेले छान छान अभ्यास चालत्या गाडीतच करायचे बरोबर आहे मस्त मस्त ऐकलत का तुम्ही मॅडमनी अभ्यास कसा केलाय आणि पास झालात आणि उत्तम मार्क ही पाडलेले आता परीक्षा होती त्याची तर आदल्या दिवशी कार्यक्रम होता रात्री जे आले ते पाठ आले आणि लगेच तरी म्हणजे झोपली पण नाही लगेच परीक्षेला गेली मॅथचा पेपर होता मॅथचा मला वाटतं त्या दिवशी कराडला कार्यक्रम होता आणि कराडला कार्यक्रम करून मग रात्रीच आम्ही इथं 4 वाजता आलो 4 वाजता येऊन तिने थोडंफार म्हणजे झोपले तर नाहीच पण आंघोळ केली आणि परत पेपरला गेली 10वीचे पेपर म्हणजे कुणी मग त्यांना सपोर्ट केला का नाही म्हणजे नाही का आता बोर्डाचे असतात बोर्डाला कोण सपोर्ट वगैरे करत नाही नाही काही नाही तिथं काही नाही नो कॉफी काही नाही कॉफीचं नाही म्हणत मी म्हणजे आता बायांनी एवढा काम वगैरे करून आलं त्यात थकल्या असतील त्यात त्यांनी झोपल्या नसतील त्यांनी म्हणजे पहा ना इथं रात्रभर झोपा काढून पण माणसाला पेपर लिहायचं म्हणजे खूप जीवार येतं आणि कारण की बोर्ड असतो 10वीला तिला ना बोलले ना मी अरे बाळा तुझं पेपर आहे तू थोडा अभ्यास कर आणि आता ही कर नाही का खाऊन घे काही कर मला काही नाही हसतच जायची जेवण सुद्धा करत नव्हती ती हसतच जायची त्या हसऱ्या आहेत आम्ही पाहतोय मस्त उलट माणसाने तसंच राहिलं पाहिजे किती जरी आम्हाला टेन्शन घ्यायचं ना बाबा 10वीची परीक्षा आहे नाही का एवढं ती प्रवास करती झोप नाही होत मग पेपर कशी लिहिणार ती टेन्शन घ्यायचं नाही का पण तिला काय नाही तिला लय आनंदी तिला नुसती हसतच राहायची ती आता बघा आपलं म्हणजे भूतकाळ वगैरे विचारून झालाय प्रेझेंट पण आता भविष्यात तुम्हाला काय अपेक्षा आहेत म्हणजे मॅडम करून भविष्यात म्हणजे त्यांच्या काही लग्नाचा वगैरे अपेक्षा मुलगा वगैरे काही पाहिलाय का नाही ते स्वतःच म्हणले 25 नंतरच लग्न करा म्हणजे 25 वय होईल ना त्याच्यानंतरच म्हणजे विचार करायचा आहे म्हणजे तुमच्या मनात नाही का आपल्याही मुलीचं लग्न हो मस्त राजकुमार भेटावं असं म्हणजे प्रत्येक आई वडिलांना वाटतं ना आपली मुलगी म्हणजे नाही का धुमधाम मध्ये थाटामाटात म्हणजे जेवढं तिने दुःख झेलले तेवढा तिने म्हणजे आता आनंदात राहिलं पाहिजे असं काही तसं काहीच नाही तसा विचार पण करत नाही लग्नाचं नाही नाव काढत ते आम्हाला ते म्हणजे नको म्हणते नाही का नावच काढून देत नाही लग्नाचं नावच नाही काढून देत लग्नच नाही करायचं पण नंतर तर लग्नाचा विषय होणारच ना नंतर तर प्रेक्षकांनो आपण शुभांजली थोरातच्या मम्मी पप्पांनाही भेटलो त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या आणि शुभांजली थोरातांना म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत तर यात अजून एक व्यक्ती आहे जो थोडासा पाठीमागे ठेवला होता ते म्हणजे बहिणीचा पाठीराखा भाऊ म्हणजे महेश थोरात उर्फ प्रेम कुमार आणि म्हणजे आता शुभांजली थोरात विषयी तर आपण सर्वजण जाणतोय पण शुभांजली थोरात यांचे व्हिडिओ कोण काढतं आणि त्याच्या मागचा म्हणजे पडद्या मागचा मेन कलाकार तर जाणून घ्यायला आवडेल ना ते म्हणजे शुभांजली थोरातचा भाऊ आहे म्हणजे बंधू राजे म्हणजे शुभांजलीचे DOP हेडमास्टर कॅमेरामन आणि शूटर आणि तिचा पाठीराखा तर चला आता आपण त्यांना भेटूया नमस्कार तर तुम्ही शुभांजली थोरातचे बंधू मोठे बंधू म्हणजे हे बिग ब्रदर आहेत बर का शुभांजली मॅडमचे तर तुम्हाला आणि म्हणजे मला आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे शुभांजली थोरातचे तुम्ही मोठे बंधू म्हणजे तुम्हाला तिच्याविषयी खूप काही माहित असेल तर आता लहानपणापासून ते आता मोठ्यापणापर्यंत जे काय त्यांनी शो केले जे काय त्यांनी कार्यक्रम केले जे काय स्ट्रगल केला त्याच्या मागे तुमचा काय हात आहे मी फक्त शूटिंग काढतो स्टेजवर गेलं की लगेच माणसं म्हणायचे व्हिडिओ नको काढू नको करू ती नको करू स्टेजवर दिसतोय तो मग मी खाली जायचो खाली व्हिडिओ काढायला गेलं की बाया दगड आणायची इकडे गेलं की माणसं दगड आणायची आणि मग मी व्हिडिओ मग साऊंड सिस्टीम वाले पाशी जाऊन तिथून व्हिडिओ काढत होतो मग तुमचा अनुभव कसा म्हणजे तुम्हाला काय वाटायचं बाबा आपली बहीण असं परफॉर्म करतीये डान्स करतीये लोक तिचं कौतुकही करतात आणि नावही ठेवतात तर तुम्हाला काय वाटायचं कौतुक केलं भारी वाटायचं आणि खालून माणसं माझी 1 नंबर डान्स करते शुभांजली थोरात सबसे द्वारा असे म्हणायचे पोरं मला भारी वाटायचं आपली बहीण परफॉर्म करते व्हिडिओ भारी काढायचो त्याच्यामुळे हो म्हणजे तुम्हाला कौतुक आहे खूप कौतुक आहे मग आता तुम्हाला असं म्हणजे शुभांजली थोरातचे बंधू म्हणून ओळखतच असतील
बरेचसे नाही ओळखत पण काय काय ओळखते. मग आता समजा आता ह्या व्हिडिओ पासून आता आपला व्हिडिओ हा म्हणजे जेव्हा येईल तर खूप प्रेक्षक पाहतील तर त्यांना आता फर्स्ट टाइम म्हणजे खूप जणांना पहिल्यांदा कळेल की तुम्ही तिचे बंधू आहात तर ते खूप म्हणजे स्पेशल असणार आहे. कसं वाटेल म्हणजे सगळेजण ओळखतील बाप्पा आहे म्हणजे तुम्हाला कुठे बाहेर गेले की म्हणतील हा शुभांजली थोरातचे बंधू ना. हो हेच. मग ते कसं वाटेल तुम्हाला? मला भारी वाटेल. ते शुभांजली थोरातचे बंधू आहे भाऊ आहे. ओके हा शुभांजली थोरातचा भाऊ आहे. हा म्हणजे असं खूप घडणार आहे बरं का आता तुमच्या बाबतीत. कदाचित तुमचंही करिअर ह्या व्हिडिओ पासून स्टार्ट होईल आणि असं भारी काहीतरी असेल तुम्हालाही कुठंतरी ऑफर भेटेल आणि तुम्ही वेब सिरीज करताच तुमची आहे म्हणजे तुम्हाला तिथं ओळख म्हणजे भेटतच असेल पण अजून भेटेल. कसं वाटेल तुम्हाला? भारी वाटेल ना? भारी वाटेल. हा व्हिडिओ तुम्हीच काढतो ना तुम्ही काढतो. हा बघा हे म्हणजे हे सर व्हिडिओ काढता शुभांजली थोरात यांची आणि यांची वेब सिरीज पण आहे ते पण पहा तुम्ही. म्हणजे हे कसे व्हिडिओ बनवतात यांची ऍक्टिंग कशी आहे काय आणि म्हणजे तुम्हाला सपोर्ट करा यांना पण. हा तर मला तुम्हाला एक विचारायचंय आता समजा तुमच्या आयुष्यात असं काही स्पेशल काही घडलंय का म्हणजे नाही का थोडंसं वेगळं काहीतरी जेणेकरून तुम्हाला वाटतं यार नाही का शुभांजली थोरातचा मी भाऊ म्हणून म्हणजे खूप असं खास काहीतरी असं काही घडलं का? हा एक घडले ना महाराजा कॉलेजमध्ये. काय महाराजाकडे चाललो होतो मी वर्गात चाललो होतो तिथं 2-4 पोरं होती. त्यांनी मला बोलून घेतलं. ते म्हणले तू शुभांजली थोरातचा भाऊ आहे का? म्हणलं हा. मग त्यांनी व्हिडिओ दाखवला मला ही तुझी बहीण आहे का? म्हणलं हा माझीच बहीण आहे. मग त्यांना माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवले. इंस्टाग्राम माझ्याकडे ना तिचं अकाउंट त्यांना दाखवलं. ते म्हणले खरंच भाऊ येतो सखा असं तसं म्हणत होते. मग मला लय भारी वाटलं. मग असं वाटलं म्हणजे जग जिंकून घेतला ग थोडस काहीतरी हो ना. हा तेच भारी वाटतं म्हणजे प्रत्येक भावाला ना आपल्या बहिणीचं जर करिअर घडत असेल आपली बहीण आनंदी असेल तिचं वाह होत असेल ना तर ते प्रत्येक भावांना आवडतं बरं का. म्हणजे अनुभव इथं आहे समोरच आणि असं खूप बहिणीला पण अनुभव भेटलेला आहे की आपल्या भावाला खरंच खूप आनंद होत असतो आपल्या बहिणीचं करिअर घडल्यावर. आपल्या बहिणीचं कौतुक करत असताना आपल्या बहिणीची जगात वाह होत असताना. आता यांचंच पहा ना शुभांजली थोरात यांचं नाव खूप आहे कोपऱ्यात जगाच्या कोपऱ्यात महाराष्ट्रात आणि घराघरात नाव गाजत आहे हो की नाही? प्रेक्षकांनो आपण आता शुभांजली थोरातच्या मोठ्या बंधूंना बोललेला आहे. महेश थोरात होते उर्फ प्रेम थोरात. तर आपण आता सर्व फॅमिलीशी प्रत्येकांचे विचार घेतलेले आहे म्हणजे शुभांजली थोरात यांच्या फॅमिलीचे सर्वांचे मनोगत आपण ऐकलेले आहे. तर आता उत्सुकता आहे सर्वांना एकत्र आणायची आणि सर्वांना एकत्र आणून तुमचा निरोप घेण्याची. तर चला सर्वांना भेटूया. तर प्रेक्षकांनो आता आपण भेटूया पूर्ण फॅमिलीला. तर तुम्हाला सर्वांना कशी वाटली ही फॅमिली तुम्ही नक्की सांगा. मी सर्वजण म्हणजे शुभांजली थोरात यांचे मी फॅन आहे. तुम्ही आहात आणि पूर्ण परिवार पण तिचा फॅन आहे आहात ना? तर मित्रांनो तुम्ही आता शुभांजली थोरातची बायोग्राफी आम्ही म्हणजे जी जाहीर केली ते तुम्ही ऐकलीच आहे. तर मी आशा करते की तुम्हाला तिची स्टोरी नक्कीच आवडली असेल आणि तुम्हाला जर तुम्ही खरंच शुभांजली थोरातचे फॅन असाल तर तिची इंस्टा ID शुभांजली थोरात ऑफिशियल ह्या ID ला फॉलो करायला विसरू नका आणि असं तुमचं प्रेम तिच्यावर राहू द्या. फॉलोअर्स आहेत 2 लाख. तर तुम्ही अजून तिचे फॉलोअर्स वाढवू शकता आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला शेअर कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ नवनवीन कलाकार आणि नवनवीन रील स्टार जर पाहिजे असतील तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनेल मराठी झटका YouTube नातं तुमचं आमचं. तर मी तुमची सर्वांची लाडकी तेजू कांबळे उर्फ SK. मला विसरू नका बरं का. मी नेहमीच तुमच्या भेटीसाठी हजर आहे. चला आता मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद. मस्तानी बातमीची कातील नजर पाहताच जीवाला लागतो
चुकतो काळ जाता ठोका धडधडीच भरते तिला सबसे जोरात शुभांजली थोरा सबसे जोरात शुभांजली थोरा आधावरती फिदा करती सारी तरणी पोरे असल तो ठेका सदा दावती जगा मोर आधावरती फिदा करती सारी तरणी पोर जो तो म्हणतो भावा गाणं वंस मोर लावा जो तो म्हणतो भावा गाणं वंस मोर लावा भावलोच होतोय तिला